नमस्कार मित्रांनो, ज्यांचं पण BMS आउट ऑफ महाराष्ट्र झालेलं असेल, म्हणजेच फॉर एक्झाम्पल कर्नाटकमध्ये झाले असेल, तर महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आपल्या युनिव्हर्सिटीला म्हणजे ज्या त्या आम्ही RGHSचे आहोत, RGHSला 1000 रुपयाचं एक चालान आपल्याला भरावं लागतं व्हेरिफिकेशनसाठी. तर ते कसं भरायचं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिल्यांदा आपण जायचं आहे आपल्या फोनच्या किंवा PCच्या किंवा लॅपटॉपच्या. माझ्याकडे मोबाईल असल्यामुळे मी सध्या मोबाईलवरच तुम्हाला सांगणार आहे. PCवर पण करू शकता. वेबसाईटला जायचं आहे RGHS. त्यामध्ये गेल्यानंतर असा काही इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल. घाबरायची गरज नाही, सरळ बघायचं. रुपीजचं चिन्ह कुठं आहे, ऑनलाईन पेमेंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं काही दिसेल तर न विचार करता स्टुडंट फीसवर आपल्याला जायचं आहे. त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. इथे आपल्याला दिसत आहे सिलेक्ट कलेक्शन टाईप, म्हणजेच टाईप सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये 3 ऑप्शन आपल्याला येतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला जायचं, स्टुडंट फी कलेक्शनवर आपल्याला जायचं आहे. त्यानंतर लगेच खाली सिलेक्ट फॉर्म बघायचा आहे. सिलेक्ट फॉर्ममध्ये काय करायचं आपल्याला की स्टुडंट फी कलेक्शन एक्झामिनेशनवर आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतर ते सबमिट केल्यानंतर असा काही फॉर्म आपल्याला पाहायला मिळेल. आपली माहिती टाकायचं आहे, आपलं नाव टाकायचं आहे, इन्स्टिट्यूट टाकायचं आहे म्हणजेच कॉलेजचं नाव टाकायचं आहे, आधार नंबर टाकायचा आहे, नसेल तर पॅन नंबरही चालतो. स्टुडंट रजिस्ट्रेशन नंबर, इथे मोस्ट इम्पॉर्टंट काम आहे की स्टुडंट रजिस्ट्रेशन नंबर कोणता टाकायचा, किंवा जे आपल्याला बेंगळूरमध्ये सर्टिफिकेट दिलं तर ते नाही टाकायचं आहे. आपल्या फायनल इयरच्या किंवा फर्स्ट फायनल इयरचा जो कॉलेजचा युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन नंबर असतो तो आपल्याला एंटर करायचा आहे. इथे नंबर ऑफ कॉपीजवर काय करायचं आहे की सिंपल 1 टाकून द्यायचं आहे. मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे, ईमेल ID तुमचा टाकायचा आहे, नॅशनॅलिटी ऑब्व्हियसली इंडियन टाकायचं आहे, टाईप ऑफ सर्व्हिसमध्ये जायचं आहे. आणि कशासाठी आपण पैसे भरतो तर व्हेरिफिकेशन ओनलीसाठी आपण हे करत आहोत. फॅकल्टी काय करायची आहे, मोस्टली खूप जण काय करतात की BMS असल्यामुळे आयुर्वेद सिलेक्ट करतात, तर तसं नाही. आपल्याला आयुष सिलेक्ट करायचं आहे आणि कोर्स आहे आपला UG. हे सगळं केल्यानंतर असा काही 1000 रुपयाचा आपल्याला एक फीस आहे म्हणून सांगतं ते. त्याच्यानंतर प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर आपल्याला आपलं होऊन जाईल. हे मी माहिती भरली नसल्यामुळे असं दाखवत आहे, पण घाबरू नका, तुमचं पेमेंट होऊन जाईल. आणि पेमेंट फक्त क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने करा, नसेल तर नेट बँकिंगसुद्धा चालते. UPI इथे चालत नाही. ही महत्त्वाची सूचना आहे. उगाच प्रयत्न करत बसू नका. धन्यवाद.